ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये पहिला कन्सेप्ट आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय? एक असा इक्वेशन ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. असा इक्वेशन ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. एक इक्वेशन ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे त्याला काय म्हणायचं? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ठीक आहे. हा सुद्धा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे. बरोबर. ठीक आहे. हे बेटा 3 + 4 किती होतो? 7. ठीक आहे. तर लेफ्ट साईडला एक्सप्रेशन आहे, राईट साईडला त्याची व्हॅल्यू आहे. त्याला काय म्हणायचं? इक्वेशन. ह्याला काय म्हणायचं? इक्वेशन. मध्ये इक्वल टू ची साईन असेल तर त्याला इक्वेशन म्हणायचं. ठीक आहे. यातला एक नंबर माहिती नसेल तर याला म्हणायचं अल्जेब्रिक इक्वेशन. ह्याला काय म्हणायचं? अल्जेब्रिक इक्वेशन. ठीक आहे. आणि या व्हेरिएबलच्या ऐवजी जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल इक्वेशनमध्ये, एका इक्वेशनमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर त्याला काय म्हणायचं? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. येते कनेक्शन? या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनमध्ये अननोन काय? इथं जसं अननोन एक्स होता, व्हेरिएबल एक्स होता, इथे व्हेरिएबल काय आहे? अननोन काय आहे? अननोन आहे थीटा. बरोबर का? साइन थीटा इज इक्वल टू 1/2. याच्यामध्ये अननोन काय आहे? थीटा अननोन आहे. ए बेटा, साइनची व्हॅल्यू 1/2 कधी असते? साइन π/6 ची व्हॅल्यू 1/2 असते. या दोघांचं कंपॅरिझन केल्यानंतर ना थीटाची व्हॅल्यू काय येते? थीटाची व्हॅल्यू काय येते? या दोन्ही इक्वेशनला इक्वेट केल्यानंतर थीटाची व्हॅल्यू काय येते? π/6. ठीक आहे. तर या इक्वेशनमध्ये अननोन काय आहे? थीटा. थीटाची व्हॅल्यू आहे π/6. याला म्हणायचं सोल्युशन. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं सोल्युशन. याला म्हणायचं सोल्युशन. ठीक आहे. हा एक ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे. या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनमध्ये अननोन थीटा आहे. थीटाची व्हॅल्यू काय आहे? π/2. याला म्हणायचं सोल्युशन. याला काय म्हणायचं? सोल्युशन. हा इक्वेशन आहे. या इक्वेशनमध्ये थीटा अननोन आहे. थीटाची व्हॅल्यू काय आहे? टॅन कुठल्या अँगलला 1 असतो? टॅन ऑफ व्हॉट इज इक्वल टू 1? टॅन ऑफ π/4 इज इक्वल टू 1. तर थीटाची व्हॅल्यू काय आहे? π/4. तर हा सोल्युशन आहे. तर सोल्युशन दोन प्रकारचे असतात. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे सोल्युशन दोन प्रकारचे असणार आहे. पहिलं त्याच्यातलं आहे प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय? थीटाची व्हॅल्यू इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन ऑर इक्वल टू 2π जर असेल तर त्याला काय म्हणायचं? प्रिन्सिपल सोल्युशन. फॉर एक्झाम्पल, साइन थीटाची व्हॅल्यू, हे बेटा, साइन थीटाची व्हॅल्यू 1/2 आहे. इथे थीटा किती होता? थीटा किती होता? π/6. तर थीटाची व्हॅल्यू फक्त π/6 नाही आहे. त्या थीटाचे मल्टिपल व्हॅल्यूज आहेत. बरोबर. थीटाचे मल्टिपल आन्सर्स असणार, मल्टिपल सोल्युशन्स असणार आहे. या इक्वेशनमध्ये माहिती नसलेला थीटाचे मल्टिपल सोल्युशन्स असणार, मल्टिपल व्हॅल्यूज असणार. त्यातली π/6 एक व्हॅल्यू आहे. बाकीची व्हॅल्यूज काय असणार आहे? बाकीची व्हॅल्यूज काय असणार आहे? आपल्याला माहिती आहे साइन 150 डिग्री सुद्धा काय असतो? साइन 150 डिग्री किती असतो? साइन 150 डिग्री पण 1/2 असतो. बरोबर. साइन 150 डिग्री सुद्धा 1/2 असतो. 150 डिग्री म्हणजे काय? π मायनस π/6. π मायनस π/6 म्हणजे किती येते? हे येते π/6. बरोबर. म्हणजे साइनची व्हॅल्यू 30 डिग्रीला, साइन म्हणजे काय? हा व्हर्टिकल डिस्टन्स असतो. बरोबर. हा व्हर्टिकल डिस्टन्स 1/2 कधी आहे? थीटाची व्हॅल्यू 30 डिग्री असतात. अजून कधी 1/2 आहे? इकडे, म्हणजे साइन 150 म्हणजे 5π/6 ला. त्याच्यानंतर एक रोटेशन कंप्लीट झाल्यानंतर 2π + π/6 ला सुद्धा, हे बेटा, 2π + π/6 ला सुद्धा साइन थीटाची व्हॅल्यू काय असणार आहे? 1/2 असणार आहे. थीटाची व्हॅल्यू 2π + π/6 ला सुद्धा काय असणार आहे? 30 डिग्री असणार आहे. पण हा 2π पेक्षा जास्त व्हॅल्यू आहे. तर हा प्रिन्सिपल सोल्युशन नाही आहे. हे दोनच प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन किती आहेत? हे दोनच आहे. 2π पेक्षा जास्त असेल तर हा प्रिन्सिपल सोल्युशन नाही. 0 पेक्षा जास्त आणि 2π पेक्षा कमी असलेले थीटाचे जे व्हॅल्यूज आहेत त्याला काय म्हणायचं? त्याला काय म्हणायचं? प्रिन्सिपल सोल्युशन. त्याच्यानंतर जनरल सोल्युशन म्हणजे काय? आताच आपण बघितलं बघा, साइन थीटाची व्हॅल्यू 1/2 कधी कधी असते? साइन थीटाची व्हॅल्यू 1/2 कधी असते? थीटाची व्हॅल्यू π/6 असताना. त्याच्यानंतर थीटाची व्हॅल्यू 5π/6 असताना. आणि त्याच्यानंतर 2π + π/6 म्हणजे हे किती होते बेटा? किती? आणि 2π + 150 डिग्री म्हणजे किती होते? बरोबर. 2π + अँड सो ऑन अशी व्हॅल्यूज खूप असणार आहेत थीटाचे. ठीक आहे. या सगळ्या व्हॅल्यूजला काय म्हणायचं? याला म्हणायचं जनरल सोल्युशन. याला काय म्हणायचं?
जनरल सोल्युशन. आणि हे जनरल सोल्युशनचे 9 फॉर्म्युलेज आहेत. जनरल सोल्युशनचे किती फॉर्म्युलेज आहेत? 9 फॉर्म्युलेज आहेत. या केसमध्ये थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल, हा फॉर्म्युला यूज करायचा. साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा, हा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. वेअर थीटा इज इक्वल टू, थीटाची व्हॅल्यू काय होती काल आपण बघितलं बघा फॉर्म्युलेस, एन पाय प्लस -1 n अल्फा. बरोबर. अल्फा कसा फाइंड आउट करायचा आपल्याला माहिती आहे. साइन थीटाची व्हॅल्यू 1/2 कधी असते? साइन π/6. हो का? तर अल्फाची व्हॅल्यू काय आहे इकडे? π/6. तर तुमचा जनरल सोल्युशन कसं असणार आहे? n पाय प्लस -1 अल्फाच्या ठिकाणी फक्त काय टाकायचं? π/6. तर जनरल सोल्युशन म्हणजे तुम्हाला एक एक्सप्रेशन मिळणार आहे. जनरल सोल्युशन म्हणजे काय मिळणार आहे? इज अ एक्सप्रेशन विच गिव्स ऑल पॉसिबल सोल्युशन्स. थीटाचे ऑल पॉसिबल सोल्युशन्स देणारा जो एक्सप्रेशन आहे त्याला काय म्हणायचं? जनरल सोल्युशन. त्याला काय म्हणायचं? जनरल सोल्युशन. क्वेश्चन कसे विचारतात आणि आपल्याला कसे सॉल्व्ह करायचे ते बघूया. प्रिन्सिपल सोल्युशन जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर हा टेबल माहिती पाहिजे आणि एक माहिती पाहिजे. बरोबर का? कोऑर्डिनेट सिस्टीमवरती पहिल्या क्वाड्रंटमध्ये असणारे सगळे अँगल्स काय असणार आहे? पॉझिटिव्ह. ऑल स्टुडंट्स टेक कॉफी, असं लक्षात ठेवत होतो. इथे सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय असणार आहेत? पॉझिटिव्ह. इथे फक्त साइन पॉझिटिव्ह असणार आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन पॉझिटिव्ह असणार आहे. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह असणार आहे. ठीक आहे. सेकंड क्वाड्रंटमधला अँगल जर असेल तर हे यूज करायचं त्याच्यासाठी π-θ. थर्ड क्वाड्रंटमधला अँगल असेल तर त्याच्यासाठी काय यूज करायचं? π+θ. आणि फोर्थ क्वाड्रंटमधला अँगल जर असेल तर त्याच्यासाठी काय यूज करायचं? 2π-θ. एक्झाम्पल बघू. ठीक आहे. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन थीटा इज इक्वल टू 1/√2. याचं काय फाइंड आउट करायला सांगितलंय? प्रिन्सिपल सोल्युशन. ठीक आहे. प्रिन्सिपल सोल्युशन, सोल्युशन म्हणजे काय? थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कशी फाइंड आउट करायची? तुम्हाला हा टेबल माहिती असायला पाहिजे. हा टेबल माहिती असायला पाहिजे. साइनची व्हॅल्यू 1/√2 कधी आहे? 45 डिग्रीला. बरोबर का? तर साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू किती असते? 1/√2. या दोन्ही इक्वेशनला कम्पेअर केल्यानंतर थीटाची व्हॅल्यू काय येते? π/4. एक तर सोल्युशन भेटला तुम्हाला, एक सोल्युशन भेटला. दुसरा सोल्युशन कसा भेटणार? आता साइनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. साइनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह अजून कुठे कुठे असते? हे बघा, साइनची व्हॅल्यू अजून कुठे पॉझिटिव्ह असते? इथे तर पॉझिटिव्ह आहेच. साइन अजून कुठे पॉझिटिव्ह आहे? सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटसाठी काय वापरायचं? π-θ वापरून दुसरा अँगल फाइंड आउट करतो. साइन π-θ. थीटाची व्हॅल्यू किती आहे? बरोबर का? π-θ वापरायचं. सेकंड क्वाड्रंट मधला अँगल फाइंड आउट करण्यासाठी. साइन हे काय येईल? 4π - π 3π/. तर ही दुसरी व्हॅल्यू. थीटाचे दोन व्हॅल्यूज हे आहेत. पहिली व्हॅल्यू काय आहे? π/4 आणि दुसरी व्हॅल्यू काय आहे? 3π/4. हे बेटा, याची व्हॅल्यू फाइंड आउट करू. कॉस थीटाची व्हॅल्यू काय आहे? -1/2. याचं काय फाइंड आउट करायचं आपल्याला? प्रिन्सिपल सोल्युशन. कसा फाइंड आउट करायचं प्रिन्सिपल सोल्युशन? कॉस थीटाची व्हॅल्यू -1/2 कधी असते ते माहित नाही. फर्स्ट क्वाड्रंटच आपल्याला टेबल माहिती आहे. पण 1/2 कधी असते ते माहिती की? कॉस थीटाची व्हॅल्यू 1/2 कधी असते? कधी असते? 60 डिग्री. 60 डिग्री म्हणजे? तर इथे मायनस साइन देतो. ठीक आहे. इथे मायनस साइन देतो. कॉस किती? π/3 ची व्हॅल्यू किती असते? -1/2 असते. ठीक आहे. तर याचा आणि त्याचा कंपॅरिझन केलं तर थीटाची पहिली व्हॅल्यू काय मिळते? थीटाची पहिली व्हॅल्यू काय मिळते? बेटा, थीटाची पहिली व्हॅल्यू काय मिळते? कुठे लिहिलं व्हॅल्यू? कॉस कुठे कुठे निगेटिव्ह असतो? कॉस कुठे कुठे निगेटिव्ह असतो? ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. सेकंड क्वाड्रंट मध्ये असतो. तर सेकंड क्वाड्रंट मधला π/3 ची जी व्हॅल्यू असणार आहे ते काय असणार आहे? -1/2 असणार आहे. सेकंड क्वाड्रंट मधला अँगल कसा फाइंड आउट करायचा? ह्याला काय लिहितो तो? π-θ. ह्याला काय लिहितो तो? याच्यासाठी सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस थीटाची व्हॅल्यू काय आहे? निगेटिव्ह. थीटाची व्हॅल्यू π/3 असताना कॉस थीटा किती असतो? 1/2 असतो. एवढं माहिती आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये आपल्याला निगेटिव्ह व्हॅल्यू भेटेल. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये 60 डिग्री, थीटाची व्हॅल्यू 60 डिग्री असताना कॉस थीटा पॉझिटिव्ह 1/2 आहे, पण सेकंड क्वाड्रंट मध्ये -1/2 आहे. -1/2 पाहिजे आपल्याला. तर सेकंड क्वाड्रंट मधला अँगल आपल्याला घ्यावा लागेल. सेकंड क्वाड्रंट मधला अँगल कसा फाइंड आउट करायचा? हा एक्सप्रेशन वापरायचा. कॉस π - θ. काय बेटा? π/3. याची व्हॅल्यू काय? -1/2 आहे की? बरोबर का? -1/2 आहे. हे किती येते बेटा? 3π - π 2π/3. हे एक व्हॅल्यू आहे बघा. आली का? हे एक व्हॅल्यू, एक व्हॅल्यू आहे. कॉस अजून कुठे निगेटिव्ह आहे?
थर्ड क्वाड्रंटमध्ये पण निगेटिव्ह आहे. थर्ड क्वाड्रंटमधला अँगल कसा फाइंड आउट करायचा? कॉस पाय प्लस पाय बाय 3 हे -1/2 येणार, म्हणजे हे किती येते? 4 पाय बाय. तर थीटाची व्हॅल्यू, दुसरी व्हॅल्यू काय आहे? 4 पाय बाय 3. प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं लक्षात येते. त्याच्यानंतर जनरल सोल्युशन्स. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आपण बघत होतो. साइन थिटा इक्वल टू समथिंग, कॉस थिटा इक्वल टू समथिंग. त्या इक्वेशनमध्ये अननोन थिटा होता. त्या थिटाच्या व्हॅल्यूला आपण सोल्युशन म्हणतो. थिटाची व्हॅल्यू 0 to 2 पाय मध्ये लाय करत असेल तर त्याला काय म्हणत होतो? प्रिन्सिपल सोल्युशन. आणि थिटाचे सगळे पॉसिबल व्हॅल्यूज जे आहेत त्याला काय म्हणायचं? जनरल सोल्युशन. तर जनरल सोल्युशनचे हे 9 फॉर्म्युलेज आहेत. हे 9 फॉर्म्युले लक्षात कसे ठेवायचे? जर तुम्हाला इक्वेशन अशा फॉर्ममध्ये मिळाला, दिलेला क्वेश्चन अशा फॉर्ममध्ये जर आपल्याला ट्रान्सफॉर्म करता आला, चेंज करता आला, असं जर बनवता आलं, तर त्याच्यासाठी थिटाची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला n पाय प्लस -1/n अल्फा. हे लक्षात कसं ठेवायचं सांगतो तुम्हाला. हे पहिले 3 फॉर्म्युले आणि शेवटचे 3 फॉर्म्युले बघा. या 6 फॉर्म्युल्यामध्ये n पाय प्लस अल्फा, n पाय प्लस अल्फा, n पाय प्लस अल्फा, n पाय प्लस अल्फा, n पाय प्लस अल्फा सगळीकडे आहे की नाही? सगळीकडे n पाय प्लस अल्फा लिहायचं. काय लिहायचं पहिल्यांदा? n पाय प्लस अल्फा लिहायचं. सगळीकडे लिहायचं. n पाय प्लस अल्फा, n पाय प्लस अल्फा. त्याच्यानंतर इथे सुद्धा n पाय प्लस अल्फा, n पाय प्लस अल्फा, n पाय प्लस अल्फा. पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये -1/n लिहायचं. दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये इथं 2 लिहायचं, इथं मायनस करायचं. तिसरा फॉर्म्युला ॲज इट इज. आणि शेवटचे हे जे 3 फॉर्म्युले आहेत, प्लस ऑर मायनस, प्लस ऑर मायनस. तसेच आहेत का बघा फॉर्म्युलेस? आहेत का त्याचे फॉर्म्युले? तर हे थोडंसं तुम्हाला काय करावं लागेल? प्रॅक्टिस करावं लागणार आहे. हे फॉर्म्युले लक्षात ठेवावं लागणार. साइन थिटा इक्वल टू 0 अशा फॉर्ममध्ये जर इक्वेशन येत असेल, कॉस थिटा इक्वल टू 0, टॅन थिटा इक्वल टू 0, त्याचे फॉर्म्युलेस कसे आहेत बघा. साइन 0 कधी असतो? साइन 0 डिग्रीला 0 असतो. साइन 180 डिग्रीला 0 असतो. तर मल्टिपल ऑफ पायला काय असतो? साइन 0 असतो. 0 डिग्रीला 0. 1 पाय म्हणजे 180 डिग्रीला. 180 डिग्रीला पण साइन काय असतो? 0 असतो. साइन म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स असतो. त्या युनिट सर्कलमधला पॉईंट पी त्या सर्कलवरती काय करायला लागलाय? रिव्हॉल्व करायला लागलाय. आणि त्याचा एक्स ॲक्सिस पासूनचा जो डिस्टन्स असतो तो काय असतो? साइन थिटा असतो. साइन थिटा कुठे कुठे 0 आहे? साइन 0 0 आहे, साइन 180 0 आहे, साइन 2 पाय 0 आहे, साइन 3 पाय 0 आहे. तर मल्टिपल ऑफ पायला काय आहे? साइन 0 आहे. सिमिलरली टॅन सुद्धा मल्टिपल ऑफ पायला काय आहे? 0 आहे. कॉस कुठे कुठे 0 आहे? कॉस 90 डिग्रीला 0 आहे, कॉस 270 डिग्रीला 0 आहे, कॉस परत किती 360 प्लस 90 म्हणजे 450 डिग्रीला 0 आहे. तर ऑड मल्टिपल्स ऑफ पाय बाय 2 ला, ऑड मल्टिपल्स ऑफ पाय बाय 2 ला काय आहे? कॉस 0. लक्षात येते काय? कॉस कुठे कुठे 0 आहे? ऑड मल्टिपल्स ऑफ पाय बाय 2. ऑड नंबर्स कसे भेटतील? इथं 0 टाकलं तर 1 ऑड नंबर आहे. n ची व्हॅल्यू 1 टाकलं तर 3 भेटते, ते पण एक ऑड नंबर. n ची व्हॅल्यू 2 टाकली तर 5 भेटते, 5 पण ऑड नंबर आहे. ठीक आहे. तर सिरीज ऑफ ऑड नंबर्स कसे भेटतील? या एक्सप्रेशनने 2n प्लस 1. ऑड मल्टिपल्स ऑफ पाय बाय 2. बरोबर का? n मल्टिपल्स ऑफ पाय, n मल्टिपल्स ऑफ पाय. हे 9 फॉर्म्युले जर तुम्हाला लक्षात आले तर जनरल सोल्युशन फाइंड आउट करता येईल. ठीक आहे. हे 9 फॉर्म्युले पण माहिती पाहिजे. आणखी काय माहिती पाहिजे? तो सुरुवातीचा टेबल माहिती पाहिजे. साइन कॉस टॅन 0 डिग्रीला किती असतो, 30 डिग्रीला किती असतो, 45 डिग्रीला किती असतो, त्याच्यानंतर 60ला 90ला, आणि तो क्वाड्रंट माहिती असायला पाहिजे. ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. जनरल सोल्युशनचा एक क्वेश्चन सॉल्व्ह करू. काय म्हणलंय बघा क्वेश्चन मध्ये? कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे? कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे? कॉस थिटा इज इक्वल टू 1/√2. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं. बेटा पहिल्यांदा या इक्वेशनला या 9 पैकी कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये कन्वर्ट करावे. 9 पैकी कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये कन्वर्ट करावे. कसं कन्वर्ट करायचं बघा. कॉस थिटाची व्हॅल्यू 1/√2 कुठे असते ते माहिती आपल्याला. कॉस थिटाची व्हॅल्यू कितीला? पाय बाय 4 ला. पाय बाय 4 ला काय असते? पाय बाय 4 ला कॉस पाय बाय 4 किती असतो? 1/√2. या दोन्ही इक्वेशनचा राईट हँड साइड सेम आहे, म्हणजे दोन्ही इक्वेशनचा लेफ्ट हँड साइड सुद्धा सेम असणार आहे. तर लेफ्ट हँड साइड काय येणार आहे? ह्याचा लेफ्ट हँड साइड कॉस थिटा, याचा लेफ्ट हँड साइड कॉस पाय बाय 4. तर हा इक्वेशन कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा च्या फॉर्म मध्ये आला. या फॉर्म मध्ये आला तर फॉर्म्युला काय? कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा असेल तर फॉर्म्युला काय? 2n पाय प्लस और मायनस अल्फा. तो फॉर्म्युला यूज करतो. थिटाचा फॉर्म्युला काय आहे? 2n पाय 2n पाय प्लस और मायनस अल्फा. थिटाची व्हॅल्यू 2n पाय प्लस और मायनस अल्फा काय?
हे बेटा याचं कम्पॅरिझन केलं तर अल्फाची व्हॅल्यू काय येते पाय बाय एवढंच तुमचा आन्सर आहे. हे तुमचं जनरल सोल्युशन दिलंय का इकडं तसं कुठे आहे जनरल सोल्युशन इथे बघा जनरल सोल्युशन 2n पाय प्लस और मायनस अल्फा. दुसरा क्वेश्चन काय याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन आहे बघा tan थीटा इज इक्वल टू √3 याचा जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं कसं फाइंड आउट करायचं जनरल सोल्युशन tan ची व्हॅल्यू √3 कधी येते tan ची व्हॅल्यू √3 कधी येते tan ची व्हॅल्यू √3 कधी येते 60 ला 60 म्हणजे पाय बाय 3 बरोबर का तर tan पाय बाय 3 इज √3 या दोघांना कंपेअर केलं तर दोघांचा राईट हँड साईड सेम आहे तर दोघांचा लेफ्ट हँड साईड सुद्धा काय असणार आहे दोघांचा लेफ्ट हँड साईड सुद्धा काय असणार आहे सेम असणार. तर हे कुठल्या फॉर्ममध्ये आले हा इक्वेशन कुठल्या फॉर्ममध्ये आला tan थीटा इज इक्वल टू tan अल्फाच्या फॉर्ममध्ये आला आणि अशा फॉर्ममध्ये जर इक्वेशन असेल तर सोल्युशन कसा असतो थीटा इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे n पाय प्लस अल्फा बरोबर आणि अल्फाची व्हॅल्यू काय आहे इकडे n पाय प्लस अल्फा अल्फा कुठून भेटेल या दोघांना कंपेअर केलं तर अल्फाची व्हॅल्यू पाय बाय हा तुमचा जनरल सोल्युशन आहे का तसंच मिळालं का n पाय प्लस पाय बाय 3 मिळालं येतं का लक्षात प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन 1 मार्काला किंवा 2 मार्काला असे क्वेश्चन आहेत. परत एकदा 4 साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3 याचं काय फाइंड आउट करायला सांगितलंय जनरल सोल्युशन कसा फाइंड आउट करणार साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3/4 बरोबर का साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3/4 हे बेटा साइन स्क्वेअर थीटा ह्याला कुणाचा तरी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहितो √3/2 चा स्क्वेअर लिहितो साइन थीटाची व्हॅल्यू √3/2 कधी येते पाय बाय साइन पाय बाय 3 साइन 60 किती असतो √3 दोन्हीकडचा स्क्वेअर केला ह्याचा पण स्क्वेअर केला तर असा इक्वेशन येतो बघा. तर या दोन्ही इक्वेशन मध्ये लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड सेम आहेत तर दोघांचे राईट हँड साइड सुद्धा काय असणार आहेत सेम असणार आहे तर इक्वेशन कसा भेटेल तुम्हाला साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर पाय बाय तर हे कुठल्या फॉर्ममध्ये आलं साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा आणि तशा केसमध्ये थीटाची व्हॅल्यू काय असते स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये तिन्ही फॉर्म्युले सेम आहेत बघा n पाय प्लस और मायनस अल्फा तर n पाय प्लस और मायनस अल्फाची व्हॅल्यू काय पाय बाय सोल्युशन आलं का हे बघा n पाय प्लस और मायनस पाय बाय 3 येते का